अभिनव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आपला रिझल्ट अध्ययन निष्पत्तीनुसार रिझल्ट कसा बघायचा ते पाहून घेऊया। प्रथमतः आपल्याला रिपोर्ट्स मध्ये जायचं आहे। स्टुडंट पोर्टल मधील रिपोर्ट्स मध्ये जायचं आहे। नंतर त्यामध्ये वर्ग डिव्हिजन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर विषय सिलेक्ट करायचा आहे। विषय सिलेक्ट केल्यानंतर तेथील पर्सेंटेज ऑप्शन मध्ये जे पर्याय आहे त्याचं जे विश्लेषण आहे ते दिलेलं आहे। नावानुसार त्या अध्ययन निष्पत्तीनुसार त्या ठिकाणी पर्सेंटेज दिलेले आहे। प्रश्न प्रकार आणि अध्ययन निष्पत्ती यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनचं पर्सेंटेज मध्ये रूपांतरित केलेलं आहे। इथं आपण या मराठी विषयाचं विश्लेषण बघत आहोत। यानंतर आपण गणित या विषयाचं विश्लेषण बघूया। मी गणित विषय 3ऱ्या वर्गाचा सिलेक्ट करतोय। गणिताचं सुद्धा त्या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती लिहून येतात आणि त्या अध्ययन निष्पत्तीनुसार त्या विद्यार्थ्यांना मिळालेले पर्सेंटेज आपल्याला दिसून येतात। यानंतर आपण दुसरं ऑप्शन बघून घेऊ। त्यामध्ये मुलांचं जे परफॉर्मन्स असतं ते परफॉर्मन्स कसं आहे, ते प्रोफिशियंट आहे, मॅनेजिंग आहे की त्यांना मदतीची गरज आहे, म्हणजे खूप चांगला आहे, व्यवस्थित आहे की त्याला आपल्या मदतीची गरज आहे, यावरून आपल्याला कळून येते। तो विद्यार्थी किती अध्ययन निष्पत्ती त्याने प्राप्त केलेली आहे यावरून आपल्याला काढता येते। आपण अध्ययन निष्पत्ती बघून घेऊ। ज्या अध्ययन निष्पत्ती आपण बघितल्या त्या ज्या आपल्या पुस्तकांमध्ये अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे त्या अध्ययन निष्पत्ती कुठं आहेत त्याची चाचपणी आपण करून घेऊया। या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती आपण बघत आहोत। या अध्ययन निष्पत्तीमध्ये ज्या अध्ययन निष्पत्ती तिथं निकालामध्ये दिसल्या त्या अध्ययन निष्पत्ती आपण इथं बघत आहोत आणि जिथं नीड हेल्प म्हणून दिलेलं आहे त्या अध्ययन निष्पत्तीवर आपल्याला काम करायचं आहे। इथल्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत या अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी कॅटेगराईज केलेल्या आहेत। आपण त्या अध्ययन निष्पत्तीवर जेव्हा कर्सर नेतो त्यावेळेस त्यांची अध्ययन निष्पत्ती दिसतात। हे मोबाईलमध्ये शक्य नाही, हे डेस्कटॉप लॅपटॉपवर शक्य आहे। तर बघा, आपण एका विषयाचं